जे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत भक्त करता किंवा तुम्हाला देवदून मालकांच्या सेवेत मित्र होण्याकरिता जो काही आता निवडलेला अभंग आहे तो भंग जगद्गुरु तुकोबाराय. कोण जगद्गुरु तुकोबाराय महाराज? त्या जगद्गुरु तुकोबाराय यांच्या बाबतीत जर शॉर्टकट सीट सांगायचं म्हटलं तर ते जगद्गुरु तुकोबाराय की ज्या जगद्गुरु तुकोबाराय यांनी जगाला 5वा वेद द्यावा. तो जगाला 5वा वेद दिल्यानंतर तो या धर्ममार्तंड लोकांनी इंद्रायणी मातेच्या डोहात टाकावा. इंद्रायणी मातेच्या डोहात गेल्यानंतर जर इंद्रायणी मातेने त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचं 14 दिवस पारायण करावं. कारण इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये ज्या वेळेस तो गाथा बुडवल्या गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय यांनी 14 दिवस अन्नपाण्याचा त्याग केला आणि इंद्रायणी मातेच्या तीराला अनुष्ठान केला आणि अनुष्ठान केल्यानंतर 14व्या दिवशी तो गाथा वरती आला. जरी दगडासहित वया तारी गेल्या जैसे लाया. मग इंद्रायणी मातेला जगद्गुरु तुकोबारायाने प्रश्न करावा, इंद्रायणी माते तुला जर माझा गाथा परत द्यायचाच होता पहिल्या दिवशी का नाही दिला? नाही का? कारण जर तुम्हाला गाथा तारायचाच होता तर पहिल्या दिवशी तारायला पाहिजे होता. मग तुकोबारायांचा अधिकार जर पाहिला या ठिकाणी तर इंद्रायणी मातेने तुकोबारायांना उत्तर दिलं, तुकोबाराय तुम्ही जगातलं सगळ्यात अमूल्य किमतीचं रत्न हे लिहिलं आणि लिहिल्यानंतर या धर्ममार्तंडांच्या हातात ते सोपवणार होते, पण यांना ते सहन झालं नाही. यांनी ते माझ्या डोहात आणून टाकलं. तर ज्या वेळेस माझ्या गाभाऱ्यात अशी जगातली सगळ्यात अमूल्य वस्तू आली तर मी ती तुम्हाला सहजासहजी परत कसं काय करेल? आपले तर 2 रुपये सापडी घ्या तरी आपण विचारतात नाही कोणल्या 2 रुपये तुला पडेल का? नाही का? मग एवढं मोठं अमूल्य किमतीचं जे रत्न होतं ते रत्न माझ्या गाभाऱ्यात आलं. माझ्या गाभाऱ्यात आल्यानंतर तुम्ही जे लिहिलेला गाथा होता त्या गाथ्याचं मी 14 दिवस पारायण केलं आणि ज्या वेळेस माझं पारायण पूर्ण झाल्यानंतर मी तो गाथा तुम्हाला तुमचा गाथा परत केला. अशी असणारे जगद्गुरु तुकोबाराय. आणि ते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा मी माणूस म्हणून जन्माला आलो. जर मी माणूस म्हणून जन्माला आलो तर बघा तुमचं आपलं सगळ्यांचं असं असतं, आपण माणूस म्हणून जन्माला आलो भैया साहेब, पण आपल्याला काही असं विशेषतः वाटतं का? नाही. फक्त खावं प्यावं ल्यावं नेसावं, मुलगा झाला मुलगाचं शिक्षण करायचं, त्याचं लग्न करायचं, लग्न झाल्यानंतर त्याची मुलं बाळ सांभाळायची, हा आपला प्रपंच नाही का? पण जर आपल्याला हा नरदेह दिलेला आहे तर काहीतरी निश्चित त्यात विशिष्ट असलं पाहिजे. कारण एक येऊनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जठरी शयनम पुन्हा पुन्हा. नुसतं फिरूनच नाही तर काय पाप पुण्य करुणी जन्म येतो पाणी. म्हणजे प्रत्येक येवणीमध्ये पाप करायचं, पुण्य करायचं, पाप करायचं, पुण्य करायचं, असं 83,99,999 येवणी फिरायच्या. एवढ्या येवणी फिरल्यानंतर ज्या वेळेस 84 लक्ष येवणीमध्ये पाप आणि पुण्य दोन्ही समसमान होतं, समसमान झाल्यानंतर आपल्याला माणसाचा देह मिळतो नाही का? आजचं निमित्त आहे की ताई आळंदीला गेल्या होत्या आणि आळंदीला गेल्यानंतर तिथून परत आल्यामुळे हे आजचं प्रवचन. जे ज्ञानोबारायांनी बघा मुख्य महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, जर चांगला विचार केला तर ज्ञानोबाराय कोण होते? मुख्य महाविष्णूचा अवतार होते. पण माणूस म्हणून जन्माला आले. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर निवृत्तीरायांना शरण गेले. निवृत्तीरायांना शरण गेल्यानंतर निवृत्तीरायांकडून ते तत्व जाणून घेतलं. तत्व जाणून घेतल्यानंतर जगाच्या कल्याणासाठी त्या तत्वाचा काय केला? उपयोग केला नाही का? जगाच्या कल्याणासाठी. आता सर सांगत होते की साधू कोणाला म्हणायचं नाही का सर? जगाच्या कल्याणासाठी जो अव्यक्त तत्वाचा उपयोग करतो, जो स्वतःचं कष्ट सहन करतो, स्वतः त्रास सहन करतो आणि जगाचा विचार करतो. मग तुम्ही म्हणाल महाराज ज्या ज्ञानोबारायांचं तुम्ही सांगताय त्या ज्ञानोबारायांनी त्रास सहन केला का? हो केला ना. लोकांनी जोडीत माती घातली ना. लोकांनी संन्याशाची पोरं म्हणून हिणवलं. लोकांनी त्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायचित्त करायला लावलं नाही का? अन्न पाणी करता त्यांनी प्रत्येक दिवस त्यांचा आयुष्याचा काढावा. आणि ज्यावेळेस ज्ञानोबाराय वयाच्या 16व्या वर्षामध्ये काहीतरी लिखाण काम करायला बसतात त्यावेळेस ते लिहित असतात पसायदान नावाची वस्तू. आणि पसायदान नावाची वस्तू लिहिल्यानंतर ज्ञानोबाराय त्या पसायदानामध्ये म्हणतात आता विश्वात्मके देवी येणे वाक्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान. त्याच्या पुढची ओळी जे खळांची वैकटी सांडवत या सत्कर निरती वाढो भूता पडत पडे पडो मैत्र जीवांचे. ज्ञानोबाराय म्हणतात की बाबा या सृष्टीमध्ये जे काही खळ आहेत त्या खळांना काय कर? सद्बुद्धी दे नाही का? जे खळांची वैकटी सांडो नाही का? त्या खळांना परमार्थ या मार्गाला लागू दे आणि जेणेकरून त्यांना देखील हा जो नरदेह मिळालेला आहे हा नरदेह नेमकं आपल्याला मिळाला कशासाठी हे त्यांना कळू दे नाही का? एकाची कैवारेन उगवी बहुतांचे कोडे किंवा अनेकांची कोडे नाही का? ज्ञानोबारायांचा जन्म झाला पण ज्ञानोबारायांच्या जन्मानंतर आता ज्ञानोबारायांनाच माऊली पण का म्हटलं जातं? निवृत्तीदादा तर ज्ञानोबारायांचे गुरु होते वास्तविक जर विचार केला तर. निवृत्तीदादांना माऊलीची उपमा का नाही लागली? कारण निवृत्तीदादांपर्यंतची जी परंपरा होती ती एक गुरु एक शिष्य परंपरा होती. म्हणजे जसं मी तिथं पण बोललो होतो भेटायला, जसं
भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाला गीता सांगतात. गीता सांगितल्यानंतर आपण एक प्रमाण वापरतो, जे न सांगे माता देवकीसी, नाही का, जे न सांगे पिता वसुदेवाशी. म्हणजे जे भगवंत, ज्या आईच्या उदरातून भगवंत जन्माला आले, ज्या बापाच्या मुळे भगवंताचा जन्म या मृत्यू लोकात झाला, त्या आई आणि वडिलांना देखील ते तत्व भगवंताने सांगितलं नाही, नाही का. म्हणजे कारण भगवंत कसा असतो, दुर्जनाशी संवारी आणि भक्ता राखे पायापाशी. म्हणजे देवाच्या दृष्टीत भेद असतो, नाही का, देवाच्या दृष्टीत भेद असतो. आणि जो देवाच्या दृष्टीत भेद होता तो निवृत्तीरायांपर्यंत भेद होता, एक गुरु एक शिष्य परंपरा. मग ज्या वेळेस भगवंत अर्जुनाला गीता सांगतात, अर्जुनाला गीता सांगत असताना अर्जुनाला सांगतात, बघ अर्जुना, मी तुला हे तत्व सांगतोय, पण हे तत्व तू कोणालाही सांगायचं नाही. या तत्वाचा अधिकारी सगळेच लोक नाहीत. मग तसंच चालता चालता अर्जुनाने ते ऐकलं महाराज. अर्जुनाने ऐकलं, अर्जुनाने तीच परंपरा चालवून ठेवली. कारण माझ्या देवाने सांगितलंय, अर्जुनाचा तो भाव होता, मला कोणी सांगितलंय, देवानी सांगितलंय. अर्जुनाला कोणी सांगितलं होतं, देवानी, संतांनी नाही सांगितलं होतं ना. देव आणि संत यांच्यामध्ये खूप अंतर असतं. देवाने सांगितलं होतं म्हणून अर्जुनाने ते ऐकलं आणि अर्जुनापासून तशीच परंपरा पुढे चालत आली. काही काळानंतर नाथ जन्माला आली. नाथांच्या काळामध्ये देखील ती परंपरा तशीच चालत आली. कारण की नाथांना सुद्धा मच्छिंद्र नाथांनी जे ऐकलं होतं ते महादेवाच्या मुखातून ऐकलं होतं. कारण महादेवाने फक्त पार्वतीला सांगायचा विचार केला होता ते. कारण बघा, आपण म्हणतो ना, ज्या ठिकाणी बरेच लोक ऐकलं असेल कदाचित तुम्ही, महादेवाने पार्वतीला ते तत्व सांगितलं कुठं, जिथं कोणीच नव्हतं, क्षीर सिंधूच्या परिसरी, नाही का. म्हणजे ज्या ठिकाणी पूर्ण एकांतवास होता, त्या ठिकाणी कीटक मुंगी जीव कुठलाही नव्हता, फक्त पाणी, पार्वती माता, मासे आणि महादेव, एवढ्या गोष्टी त्या ठिकाणी होत्या. माशातल्या पाण्यातल्या माशांना पाण्यामुळे ते बाहेरचं ऐकू येणार नाही असं समजलं जातं, नाही का. मग महादेवाने त्या ठिकाणी सांगायचा विचार केला. मच्छिंद्रनाथांनी ते ऐकलं. मच्छिंद्रनाथांना सांगितलं की तू ज्या वेळेस गुरुच्या मुखातून हे सेवन करशील त्याच वेळेस हे फलद्रूप होईल. मग मच्छिंद्रनाथांना त्यांचे गुरु भेटल्यानंतर मच्छिंद्रनाथांना देखील एक गुरु एक शिष्य परंपरा चालू ठेवली. पण निवृत्तीनाथांच्या माध्यमात आलं, निवृत्तीनाथांपर्यंत आला. आणि ज्यावेळेस ज्ञानोबारायांसमोर ते भोजनाचं ताट वाढलं गेलं, समजा हे वाढलं गेलेलं, समजा हे माझ्या समोर ठेवलंय आता, बरोबर, आणि मला सांगितलं महाराज तुमच्या समोर एवढे 10-15 लोक बसले, तरी त्या 10-15 लोकांना न देता तुम्ही याच्यातून मुठभर मुरमुरे खाऊन घ्या. आता वास्तविक असा विचार करा, तुम्ही सगळेजण म्हणजे 1-2 दिवसापासून काही खाल्लं नाही, आणि जर तुमच्या समोर मी मुठभर मुरमुरे याच्यातून खाणार तर तुमची इच्छा होईल की नाही. मग तसा प्रश्न ज्ञानोबारायांनी निवृत्तीरायांना केला. निवृत्तीराया, तुम्हाला जगाचं अव्यक्त तत्व सांगतोय, पण जगाचं अव्यक्त तत्व सांगत असताना तुम्ही मला एक लक्ष्मण रेखा आखून देताय की बघा, हे तत्व कोणालाही सांगायचं नाही, कारण या तत्वाचे अधिकारी सर्वसामान्य जीव नाही. त्यावेळेस ज्ञानोबारायांनी स्पष्टपणे नकार दिला. जर माझ्यासमोर एखादा उपाशी माणूस बसलेला असेल आणि तुम्ही माझ्यासमोर पंचपक्वान्नाचं भोजनाचं ताट वाढत असाल तर ते मी ताट सेवन करू शकत नाही. मग त्यावेळेस निवृत्तीरायांनी ती आज्ञा केली की तुम्ही लोकांना हे तत्व सांगू शकता. मग ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलं की बाबा, अरे जो नरदेह तुम्हाला मिळालेला आहे तो नरदेह बहुकिमतीचा आहे, कारण इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहि, मृत्यू लोकातला येण्यासाठी स्वर्गातले देव इच्छा करतात, नाही का. मग का हो, जर स्वर्गातले देव इच्छा करतात तर तुम्हा आपल्याला हा नरदेह निश्चित काहीतरी विशेष जाणून घेण्यासाठी मिळाला असेल. जे सगळे लोक करतात ते करण्यासाठी आपल्याला हा नरदेह मिळालेला नाही. कारण जे सगळे लोक करतात त्याच्यातून पुण्य होतं, आणि पुण्य झाल्यानंतर माणूस देव बनतो. जास्तीत जास्त तुम्ही आपण जे सगळं करतो त्याच्यातून काय मिळतं, आपल्याला पुण्य मिळतं, नाही का. माळजप वगैरे सगळं, तुळशी माळगळा, गोपीचंदन टिळा, हे एवढं सगळं करत असतो आपण, त्याच्यातून फक्त पुण्य मिळतं. पुण्याच्या पलीकडे काही मिळतं का? कारण त्याच्याहून पुण्याच्या पलीकडे काही मिळत नाही त्याला. कारण म्हणजे ते आपण सत्कर्म करतोय, देवाची भक्ती नाही. कारण देवाची भक्ती जर करायची असेल तर देवाची भक्ती घेण्यासाठी आपल्याला आधी देवाची ओळख करून घ्यावी लागेल ना. म्हणून जाणं तेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईल, नाही का. मग देवाची भक्ती करण्यासाठी आधी आपल्याला देवाला जाणून घ्यावा लागेल. तुम्ही आपण जे करतोय ते सत्कर्म आहे. मग सत्कर्म केल्यानंतर आपण देव होऊ शकतो जास्तीत जास्त. पण ते जे देव आपण व्हायची इच्छा करतोय ते देव खाली यायची इच्छा करताय, कशासाठी? ते भगवंताचं जे तत्व आहे ते तत्व जाणून घेण्यासाठी. मग तुम्ही मला ते तत्व कसं, ज्ञानोबारायच म्हणतात अव्यक्त निराकार नाही जे आकार, जे थोनी चर आचर हरिसी भजे. चर आणि आचर म्हणजे इथून या सृष्टी मातेपासून तर आकाशापर्यंत, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत, सजीवापासून निर्जीवापर्यंत, नाही का. तुम्ही म्हणाल या निर्जीव वस्तू देखील भगवंताचं भजन का? हो, करतात ना, नाही का. निर्जीव वस्तू देखील भगवंताचं भजन करते. सजीवापासून निर्जीवापर्यंत, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत नवे ज्या सृष्टीमध्ये जन्माला आलोय त्या सृष्टीच्या उगमापासून म्हणजे निर्माणापासून तर अंतापर्यंत, शेवटपर्यंत. कारण ते तत्व
फक्त एक असं ते एकच तत्व आहे की ते शिल्लक राहतं मृत्यू लोकांमध्ये. कारण आपण म्हणतो ब्रह्मदेवाचे 100 वर्ष पूर्ण झाले, 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील या सृष्टीचा नाश होतो. ब्रह्मदेवाचे ज्यावेळेस 100 वर्ष पूर्ण होतात ते 100 वर्ष पूर्ण झाल्यावर सृष्टीचा नाश होतो. मग सृष्टीच्या नाशानंतर का हो, सृष्टीचा जर नाश झाला तर ते तत्व पण नाश पावत असेल ना? नाही, खरा भगवंत तोच आहे मग, बरं का. कारण तुम्ही आपण म्हणतो देव कसा आहे, देवाला आपण मारू शकत नाही, देवाला आपण कापू शकत नाही. नैनम छंदती शस्त्रांनी नैनम दहती पावका, नाही का. आपण देवाला काही बोलू शकत नाही, देवाचं काही ऐकू शकत नाही, असा देव आहे. मग असा जो देव आहे त्या देवाची भक्ती करण्यासाठी आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेलो आहोत, नाही का. मग तुम्ही म्हणा मला आता तुम्ही सांगताय त्या देवाची भक्ती करायची नाही, मग तुम्ही आता मालूताईना बी डोका मग प्रश्न येईल, मग तू आज सांग ना मग ते ज्ञानोबा आहे त्याशी आळंदी मामा आळंदीला बी जावा नाही का? नाही जावा ना, जायचं. त्याचं कारण आहे बघा. आता आपण जे श्वास घेतोय ना, आपण श्वास आपल्या नाकात जी वस्तू जाते श्वासाच्या माध्यमातून ती म्हणजे काय? अव्यक्त हवा, बरोबर. अव्यक्त हवा ही सगळ्या जगामध्ये आहे. त्या गाडीला जर चालवायची असेल तुम्हाला तर ती पहिले एका मशीनमध्ये जाते, मशीनमध्ये तिची निर्मिती होते, मशीनमधून त्या वायरीत येते आणि वायरीतून टायरात जाते आणि त्यावेळेस त्या हवेला काय मिळते? त्या गाडीला गती मिळते, नाही का. तुम्हा आपल्याला तसं हवा सृष्टीभर आहे, तसं भगवंत प्रत्येक ठिकाणी आहे, पण एक विशिष्ट जागेला ते महत्त्व असतं, नाही का. कारण त्या ठिकाणी संतांचा अवतार झाला आहे. तुम्ही आपण जे आहोत, आपण जन्माला आल्यानंतर आपलं पोळं उलगवणारे फक्त संत, देव वगैरे नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज आता तुम्ही सांगताय हे सगळं, मग तुम्ही म्हणताय की आम्ही भाग्याचे असू का? मग 100%. कारण आपल्याला साधू भेटले, आपल्याला संत भेटले. ज्या लोकांना संत नाही भेटले ते विना भाग्याचे, आपण 100% भाग्याचे. कारण ते म्हणतात तपेव्रते दाने गोविंदू भेटेल का, परी साधूही न भेटेल का, नाही का. म्हणजे तप, व्रत, दान, धर्म, पुण्य, यज्ञ एवढं केलं तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल, पण साधूची प्राप्ती होऊ शकत नाही. अजून एक ओवी ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरीमध्ये साहेब, ओवी चंद्रामृत सुखे सेवविल, रवी असता जाता पै धरवेल, सागर बाह्य हेडा तरवेल, पर साधूही न भेटे भाग्यविना, किंवा संत संगती न होईजेगा, नाही का. म्हणजे ज्या एखाद्या वेळेस तुम्ही चंद्राचे जे अमृत आहे ना ते सेवन करू शकता. आता कोजागिरी पौर्णिमेचा सण येतो बघा आपण, नाही का. आपल्या सगळ्यांमध्ये असं म्हणणं आहे आपलं की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचं अमृत त्या दुधामध्ये पडत असतं. मग आपण काय करतो, दूध तापवून घेतो किंवा धाब्यावरच तापवतात काही लोक वरती, हां, तिथं गरम करतात आणि चंद्राचा तो प्रकाश पडेपर्यंत तिथं ठेवतो, नाही का. चंद्राचं अमृत तुम्हाला कदाचित मिळू शकतं त्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी. रवी असता जाता पै धरवेल, म्हणजे हा जो सूर्य आहे ना, त्या सूर्याला तुम्ही थांबवू शकता. थांबवला होता एका महिलेने, नाही का. तू बुडू नको, माझ्या पतीचा मृत्यू होईल नाही तर तू गेला असता ना, बरोबर ना. रवी असता जाता पै धरवेल, सागर बाह्य हेळा तरवेल, तुम्ही सागर सुद्धा तरून जाऊ शकता, पण साधूची संगत तुम्ही ठरवली तर होऊ शकत नाही. साधूच्या मनात येईल, तुमचं ज्यावेळेस भाग्य उदयाला येईल त्यावेळेस आपल्याला साधूची संगती होऊ शकते. आणि तुम्ही आपण एवढ्याच गोष्टीसाठी भाग्याचे आहोत की जी गोष्ट ज्ञानोबारायांनी निवृत्तीदादांकडून आज्ञा मागून घेतली की बाबा मला काय करायचं आहे, या सगळ्या समाजाचं कल्याण करायचं आहे, या सकळाच येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीची या नामे. प्रत्येक जीवाला या गोष्टीचा अधिकार आहे. तुमच्यापर्यंत जी लक्ष्मण रेखा आहे ती तुमच्यापर्यंत ठेवा, पण मला काय प्रत्येक माणसाला त्या गोष्टीचा अधिकार द्यायचा आहे. आणि ते ज्ञानोबारायांनी एवढा अट्टहास करून निवृत्तीदादांकडून मागून घेतल्यानंतर ज्ञानोबारायांचा जन्म झाला. ज्ञानोबारायांनंतर तुकोबारायांचा झाला. तुकोबारायांनंतर श्रीपाद बाबा आणि निवडोबाराय एवढा कालखंड होता, बरं का. एवढा कालखंड होता. मग निवडोबारायांपर्यंत ते तत्व जसंच्या तसं आलं, पण निवडोबारायांनंतर देखील काही धर्म मार्तंडांनी ते तत्व झाकलं आणि परत जी गुरु शिष्य परंपरा होती, एक गुरु एक शिष्य, ती परंपरा चालू झाली. केरोबाबांचे आपल्याला केरोबाबांचे जसं आपण आता बघतोय, ज्या गावात गेलं त्या गावात श्रीपाद बाबाच्या नावाचा एक तरी माणूस तुम्हाला आपल्याला सापडेल, नाही का. आपल्याला प्रत्येकाला एक तरी श्रीपाद बाबाचा साधक सापडतो, आपला गुरुबंधू सापडतो. पण असं तुम्हाला आढळलं का तुम्ही गेलेत आणि समजा 10 गावांच्या पलीकडे एखादा केरोबा बाबाचा माणूस सापडतो, पण कुठे 5-50 गावांनंतर, नाही का. म्हणजे ते श्रीपाद बाबा ज्या दिवसापर्यंत जन्माला आले त्या दिवसापर्यंत ती गुरु शिष्य परंपरा तशी चालत होती, मोजक्या लोकांपर्यंत होती. मग श्रीपाद बाबांनी विचार केला की बाबा अरे जो विचार जे ज्ञानोबाराय माझे ज्ञानोबाराय म्हणतात की
बाबा जे खडांची वेळकडे सांडून ज्ञानोबरायांना जर एवढा त्रास झाल्यानंतर देखील ज्ञानोबराय जगाचा विचार करतात, तर मी माझ्या गुरुचं तत्व मी माझ्या पुरतं ठेवू शकत नाही किंवा काही विशिष्ट लोकांना माझ्या माध्यमातून पोहोचवेल असं नाही. मग काय, प्रत्येक जीवापर्यंत ते तत्व पोहोचलं पाहिजे असा श्रीपाद बाबांनी अट्टहास केला. श्रीपाद बाबांनी तो अट्टहास केल्यानंतर श्रीपाद बाबा आता सरच सांगत होते किंवा कोणतरी सांगत होते आमच्या दोघं तिघांपैकी की बाबांनी संसार कसा केला नाही का. महाराज बाबांनी भांडे विकले बरं का, बाबांनी भांडे विकले पण ते संत होते, आपण कायम लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. बरोबर ना आपा, संतांनी जे ठरवलं ते करू शकतात ते. आता कोणीतरी सांगतं की बाबा कोणत्या तरी एका गावाला बसले होते, त्या गावाच्या धाब्यावरती कोणाच्या तरी बाजूच्या घराच्या माणसाच्या धाब्यावरती आग लागली होती आणि बाबांनी घरात बसून सांगितलं आगीला, तुम्ही जाऊ नका बाहेर, ती शांत होऊन जाईल म्हणे, असा हात केला होता बाबांनी. आता तुम्ही विचार करा, जर बाबा समजा मालुताईच्या घरात बसले आणि बाजूच्या घराला काही त्रास झाला आणि बाबा या घरात बसून सांगताय की तो त्रास आता संपेल, तो त्रास आता होणार नाही. मग जो व्यक्ती जीवनात आल्यानंतर एखाद्या पंचतत्वावरती विजय मिळवू शकतो, तो त्याच्यावरती अशी वेळ आणेल का भांडी विकायची. फक्त काय, हा जो परमार्थ आहे, हा परमार्थ सहन करत असताना तुम्हाला एवढ्या त्रासातून जायचंय, तुम्हाला एवढ्या कष्टातून जायचंय. तुम्ही आज गळ्यात थोडीशी माळ घेतली तर उद्या घातली तर उद्या तुम्हाला कोणी भेटेल. काय लागतो त्या घुमवणाऱ्यांच्या नादी, ते तसं काही नसतं. मी माझ्या बापाच्या काळापासून, आमच्या घरात माझ्या बापाच्या काळापासून, त्याच्या बापाच्या काळापासून, त्याच्या बापाच्या काळापासून परमार्थ चालतोय, मी असं पाहिलं नाही. आमच्या घरात प्रत्येक दिवशी नाथपारायण होतं, प्रत्येक वर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण होतं. मी वर्षातून 20 भागवत कथा ऐकत असतो, पण असं कुठे पाहिलं नाही. असं सांगणारे लोक भेटतील, अजून असं सांगणारे लोक भेटतील की बघ अरे हे काय करतो तू, याच्यात काय आहे, जीवाला सुख नाही, तुझ्या पोटाला सुख नाही, बरोबर आहे की नाही, मस्त खायचं प्यायचं मजा करायची, याचं नाव जीवन आहे, असं सांगणारे लोक भेटतील. पण एवढ्या सगळ्या सांगणाऱ्या लोकांच्या बाहेर येऊन तुम्हाला तो सगळा त्रास सहन करून, ज्या प्रकारे मी त्रास सहन केला हे दर्शवायचं होतं त्यांना फक्त. वास्तविक ज्या प्रकारे मी त्रास सहन करतोय तसं तुम्हाला हे सगळे लोक त्रास देतील आणि या सगळ्या लोकांचा त्रासातून तुम्हाला बाहेर येऊन तो परमार्थ टिकवून धरायचा आहे, तो परमार्थ करायचा आहे, नाही का. चांगला बारीक विचार करायचा आपण. बाबांनी आपल्याला जी गोष्ट दिली महाराज ती एवढी सोपी नाही हो. कारण तुम्ही आपण इतक्या येवणीमध्ये, आता या गावात कमी लोक असतील का बाई साहेब, निदान 1500-2000 लोक असतील नाही का, निदान 1000 लोक तरी असतील. 1000 लोकांमधून फक्त 15 लोकांना येतं तो समजावं का, 20 लोकांना येतं तो समजावं का. ते आपलं भाग्य होतं. आजच्या दिवशी आपलं भाग्य उदयाला आलं, ज्या दिवशी श्रीपाद बाबा आपल्या जीवनामध्ये आले, भाग्य उदयाला आल्यानंतर आपलं पाप पुण्य समान होतं झालं. समान झाल्यानंतर आपण माणूस म्हणून जन्माला आलो. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर जे इहलोकीचा हा देव आणि देव इच्छिता ती पाय, देवाने जी इच्छा करावी ती इच्छा सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा देव कोणत्या कारणासाठी इच्छा करतात ते कारण आपल्या जीवनात त्यांनी आणून ठेवलं. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, त्याच्या आधी ते म्हणतात धन्य आम्ही जन्म आलो अंदास विठोबाचे झालो. मग आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला नेमकं डोकं ठिकाणावर आहे का, कारण तुम्ही सांगणार आहे बट ऐनाश्वर आहे बुवा, ऐनाश पावणार आहे नाही का. तुम्ही जे सांगताय याची भक्ती तुम्हाला करायची नाही, तुकोबार आहे म्हणताय धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. आता तुमचा विठ्ठल म्हणजे आपल्या सगळ्यांचा विठ्ठल आणि तुकोबारायाचा विठ्ठल वेगळा आहे बरं का. कारण ज्या दिवसापर्यंत तुकोबारायाला अनुग्रह नव्हता, बाबाजी चैतन्यांचा माघ शुद्ध दशमी पावनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे नाही का, तुका म्हणे केला अंगीकार. ज्या दिवसापर्यंत बाबाजी चैतन्यांनी किंवा तुकोबारायांनी एकमेकाचा अंगीकार केला नव्हता, त्या दिवसापर्यंत तुकोबारायांना विचारलं गेलं तुकोबाराय तुमचा देव कसा. तुकोबारायांनी उत्तर द्यावं माझा देव आहे सुंदर ते उभा विटे, माझा देव आहे विठ्ठलावर विटेवर उभा आहे, कमरेवर आहे, कानात कुंडल आहे, डोक्यावर मुकुट आहे, कपाळाला बुक्का आहे, असा माझा देव आहे. पण तो माझा तसा देव नाही, कारण माझ्या जीवनामध्ये आजच्या दिवशी बाबाजी चैतन्य आले आणि बाबाजी चैतन्यांनी मला आज सांगितलं की भाऊ विठू उभा न बैसला नाही का, विठू उभा न बैसला सर्वांच्या हृदयी कोंडातला. बघा 1200च्या काळामध्ये ज्ञानोबाराय जन्माला येतात आणि 1600च्या काळामध्ये तुकोबाराय जन्माला येतात. 400-450 वर्षाचा दोघांचा गॅप. पण ज्ञानोबाराय देखील तेच तत्व सांगतात तैसा हृदयामध्ये मी, आणि तुकोबाराय देखील सांगतात सर्वांच्या हृदयी नाही का. म्हणजे दोघांनी जी गोष्ट आहे ती काय सांगितली, भगवंत कुठे आहे, हृदयामध्ये आहे. श्रीपाद बाबांनी तुम्हाला आपल्याला देव कुठे सांगितला, हो श्रीपाद बाबांनी. कारण श्रीपाद बाबांनी आपल्याला प्रत्येकाला ज्या कोणाच्या माध्यमातून आपणच्या माध्यमातून असा समजा
सरांच्या माध्यमातून, मगन भैयांच्या माध्यमातून, कोणाच्याही माध्यमातून कोणालाही कळालं असेल तर त्या महात्म्याने फक्त एकच सांगितलं की भाऊ बघ, तुझा हा जो हाडा मांसाचा रक्ताचा जो नरदेह आहे, हा पंचतत्वाचा जो नरदेह आहे, हा पंचतत्वापासून उत्पत्ती याची झाली आणि पंचतत्वात हा विलीन होणार आहे. पण हा नरदेह तू ज्या वेळेस सोडशील, सर सांगत होते की आपलं अशी गत होते म्हणे, खाटीवर आपण बसतो आणि ते थुंकतो, त्या क्षणापर्यंत जोपर्यंत तुला कोणी विचारणार नाही, तुझ्या आयुष्याचा शेवटचा क्षण असेल त्या क्षणापर्यंत तुझी एकच वस्तू तुझ्या शरीरात साथ देईल, ते म्हणजे तुझं नाक, नाही का, ते म्हणजे तुझं नाक. आणि तुझ्या नाकामध्ये जी अव्यक्त हवा जी आहे, ती अव्यक्त हवा तुझ्या नाकामध्ये जी वास्तव्य करते आहे, नाकामधून हृदयापर्यंत जाते आहे, त्या श्वासाच्या माध्यमातून, त्या हवेच्या माध्यमातून तुला त्या गोष्टीचं भजन करायचं, नाही का. असं आपल्याला श्रीपाद बाबांनी सांगितलं. आणि तुम्हाला देखील हातपाय जोडून एकच विनंती करतो बरं का, जे आपण आहे तर मी प्रत्येक वर्षी बोलत असतो आणि कुठे जरी गेलो तरी मी हेच बोलत असतो, जे तत्व आपल्याला आलं आहे त्या तत्वावरती आपण एक दृढ विश्वास ठेवला पाहिजे, नाही का. ते तत्व प्राप्त करण्यासाठी आपण अट्टहास करायचा. मग किती अट्टहास करायचा बघा. आता तुम्ही सगळे महिला आहेत इथं आणि समजा तुमच्या दोन्ही परिस्थिती गरिबी नाही मालूम बरोबर, आणि आजीनं समजा पोरगा नोकरीला लागल्या, सारख्या वयाचे आहेत तुम्ही, असं धरू आपण, आणि सारख्या वयाचे असताना आजीचा पोरगा नोकरीला लागला पाहिजे साहेब, मालूताईन पोरं काही लागणार नाही बरं का, दृष्टांतापूर्वी. मग ज्या आजीचा मुलगा नोकरीला लागला होता त्याने 5-15 पगारा संघ घ्यात आणि संघानंतर त्यांनी असं मोठी बिल्डिंग बांधली आणि मालूताईनं असं घर होतं, असं राहणार. विशेष करून आपला जो अट्टाहास असतो तो कुठे असतो, नाही का. मग मालूताईना जेव्हा असं कुजबूज चालस, मग आतून मनामध्ये काय चालतं, तिन्ही बांधायगी मनी कवय बांधायची. आपला अट्टाहास कुठे राहत, तिन्ही बांधायगी मनी कवय बांधाई. म्हणजे आपण व्यर्थ त्या गोष्टीचा अट्टाहास करतो आणि तेवढा जो अट्टाहास तिथे करतो ना, तितका आपल्याला या ठिकाणी अट्टाहास करून घ्यायचा आहे. आपण जसं समजा एखादा मूल जन्माला घालतो ना, मूल जन्माला घातल्यानंतर किंवा समजा कोणाला जरी विचार का मूलबाळ का पाहिजे, काय नाही, म्हातारपणाची काठी. किती विश्वास आहे तुम्हाला, त्या नको का वागेत ना भले, म्हातारपणाची काठी. जेवढा विश्वास त्या नरद्याच्या मुलावरती आहे तुम्हाला, तेवढा विश्वास भगवंताच्या नामावरती असला पाहिजे. शुद्ध जयाचा भाव झाला देवदुरी नाही त्याला, तेवढा भाव आपला असला पाहिजे, नाही का. तुम्हाला सगळ्यांना एकच सांगतो, तेवढा भाव ठेवा आणि श्रीपाद बाबाची भक्ती करा. म्हणजे श्रीपाद बाबाची नका करू, माझ्या बाबाची, फक्त माझ्या बाबांनी जे तत्व सांगितलंय ना त्या तत्वाची भक्ती करा. नाही तुम्ही सांगा दाखव तू तुम्हाला बाबा सांगणार ना, हा, नाही का. नाही, आणि ते सांगितलं बी पाहिजे बरं का, आपण बाबा सांगितले पण पाहिजे. कारण जर समजा श्रीपाद बाबा आले नसते तर तुम्हाला आपलं बी तेच होतं जे लोकेश नवीरण, नाही का. बाई ज्याच ना गुरु दारू पितात त्या बी सांगतो सो आमना गुरुनी जय, मग आपण का पण नाही सांगा ना. अवघी प्रश्न आहे ना. या सांगणार म्हणे तो गुरु सोनं उपाडलं या, पैसा उपाडला या, त्यांपेक्षा गैरा बेकार गुरुच राहते बरं का. हा, त्या व्यासपीठावर काय सांगतात आणि खाली उतरणार तर दुसऱ्या पोरी सोडू आठ होतो आराम असा गोरी राहते, नाही का. मग तुकोबाराय म्हणतात, त्याची म्हणू नये साधू जगी विटंबना बाजू. अशा लोकांना शरण आपण गेलो नाही, आपल्या जीवनात म्हणजे आपलं खरंच भाग्य उदयाला आला, आपल्या जीवनामध्ये श्रीपाद बाबांचा मार्ग आला, त्याच्यावरती फक्त दृढ विश्वास ठेवा आणि भक्ती करा, एवढं सांगतो. आणि या ठिकाणी